नमस्कार मित्रांनो, माझं नाव बहार सूर्यवंशी आहे. मला जवळजवळ 9 महिने झाले माझ्या ॲडव्होकेटने फसवलं आहे. माझ्या ॲडव्होकेटचं नाव आहे नम्रता दरवेश, जी कुर्ल्याला राहते, बैल बाजारामध्ये. ठीक आहे, सायनला तिचं ऑफिस आहे. मला 9 महिने झाले मला फसवलं. मला म्हणाले की तुमचं डिवोर्सचं सगळं झालेलं आहे, मला 15 लाखामध्ये मी डन केलं आहे, मला अकाउंटमध्ये पैसे पाठव म्हणून. तर मला माहिती नाही काय प्रोसिजर असते याची. तर मी त्यांना अकाउंटमध्ये 15 लाख रुपये दिले. 15 लाख रुपये दिले. मला म्हणाले की तुमचं डिवोर्स होणार आहे आता लगेच, आणि तुम्हाला यायची पण गरज नाही कोर्टामध्ये, तुमचं ऑनलाईनच सगळं होणार करून आता नवीन प्रोसिजर आलेली आहे, असं सगळं बोलण्यात आलं. आणि दुसरी गोष्ट काय की मग मी 9 महिने झाले मी त्यांना हे मागतोय की बाबा माझा काय तुम्ही सांगा काय झालं पुढे. कसली साईन नाही, काय नाही, डॉक्युमेंट्सवरती काय साईन नाहीत. तर ते मला सांगितलं की तुमचं डिवोर्स झालाय, फक्त तुमच्या ह्याचं अडलंय, कास्ट सर्टिफिकेटचं, मुलीच्या कास्ट सर्टिफिकेटसाठी अडलंय, त्याच्याशिवाय तुम्हाला साईन मिळणार नाही म्हणून. तर कास्ट सर्टिफिकेटसाठी साईन नाही मिळणार म्हणून. आणि मी मित्रांसाठी बोललो तेव्हा कळलं की मला की असं कसं, असे तुझे पैसे कसे दिलेस, तुला कोर्टामध्ये पैसे द्यावे लागतात, डीडी थ्रू पैसे द्यावे लागतात. तर मी त्याच्यामुळे त्यांना बोलवलं की तुम्ही पैसे दिलेत तर मला दाखवा प्रूफ वगैरे, काय ट्रान्झॅक्शन प्रूफ. तर ते काय दिले नाहीत म्हणून मला डाऊट आला. म्हणून मी ते माझ्या बायकोच्या वकिलांना भेटलो, तर ते म्हणाले तर आम्हाला काय पैसे मिळाले नाहीत. तेव्हा मला समजलं की बाबा मला फसवते हे करून. तर मी जाऊन त्यांना भेटलो की मला तुम्ही हे काय दिलेत नाहीत आणि फसवलेत तुम्ही, मला समोर दिलेत नाहीत मला. हा, मी तुम्हाला देते पैसे, मी तुमचे पैसे कुठे पळून येणार आहे का, मी कुठे हे करणार आहे का, तुम्हाला पैसे देणारच आहेत. असं करत करत मला 2 महिने झाले, अजून रखडवलंय तिने. आज देत आहेत, उद्या देत आहेत, आज देतात, उद्या देतात. त्यांना भेटायला गेलो, त्यांना नवरा बोलतो काय माझ्या बायकोला स्टॉकिंग करतो म्हणून. आता मी कसली स्टॉकिंग करणार तुझ्या बायकोला. आणि मी म्हणून आता इथे बार काउन्सिलला आलोय कंप्लेंट करायला. माझं आज काम झालं नाही, मी उद्या पुन्हा येणार आहे, पुन्हा हे करणार आहे पूर्ण ऍफिडेविट वगैरे बनवून. मी दादर पोलीस स्टेशनला पण मी केलं, कंप्लेंट केली आहे. आणि सगळे ट्रान्झॅक्शन प्रूफ सुद्धा आहेत माझ्याकडे, सगळे ट्रान्झॅक्शन प्रूफ्स आहेत. माझ्या आईने दागिने गहाण ठेवून तिला पैसे दिले, आणि हे तुला माहिती होतं तिला. मी तिला सांगितलं पण की मॅडम माझी आई दागिने गहाण ठेवून पैसे देते तुम्हाला, प्लीज मला मुदत वाढवून द्या. तर तिला काही पर्सनल रिझन होतं म्हणून तिने मला मुद्दामून बोलले की नाही मला आत्ताच पाठवून द्या, तुमची बायको तुमची परत 15 लाखावरती मानणार नाही, पण तुमचं असंच दिवस वाढत राहणार. माझा उद्देश हाच आहे की माझ्यासारखा कोण दुसरा माणूस फसू नये म्हणून. नम्रता दरवेश नाव आहे तिचं. दुसरा असं जे कायद्याचं रक्षण करतात हे लोक असेच सामान्य माणसाला फसवायला लागले, तर सामान्य माणूस जाणार कुठे. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. माझं नाव बहार सूर्यवंशी. जय महाराष्ट्र.